मायाने आपल्या सर्व नातेवाईक मित्रमैत्रिणींना तिचा मुलगा परेशसाठी मुलगी शोधण्यास सांगितले होते. ती खूप छान मुलगी शोधत होती. परेशचा जॉब मुंबईत होता, त्यामुळे तो तिकडेच राहत होता. ती तिचा नवरा मुकुंदला नेहमी म्हणायची की या घरात सून आल्यावर घर किती आनंदी होईल ना. मी माझ्या राजपुत्रासाठी सुंदर मुलगी आणेन. ती परेशलाही पुन्हा पुन्हा विचारायची, तुला कशी मुलगी हवी आहे? पण परेश हसायचा आणि टाळायचा. आई आता कुठे? मला खूप काही करायचे आहे. असे म्हणत असला तरी एके दिवशी अचानक परेशने फोनवर सांगितले की त्याने आपल्या आवडीची मुलगी पाहिली आहे व त्याने तिला प्रपोजही केले आहे. तो असे काही करेल अशी अपेक्षा मायाला नव्हती. मायासाठी हा मोठा धक्का होता. संध्याकाळी माया 2 कप चहा घेऊन बाल्कनीत नवऱ्याजवळ चहा पिण्यासाठी बसली. मुकुंदने विचारले, काय झाले माया, आज चहात साखर घालायला विसरलीस? मायाचे लक्ष विचारातून चहाकडे गेले. माझ्या लक्षातच आले नाही, आत्ता आणते. मायाने चहासाठी साखर आणली आणि ती चमच्याने कपात ढवळत होती. माहीत नाही परेशने पसंत केलेली ती मुलगी कशी असेल, आपल्यात मिसळून राहील की नाही, तिचे मन विचार करण्यात व्यस्त होते. मुकुंद म्हणाला, काय गप्पा आहेस तू? नाही तसं काही नाही. मला आज सकाळी परेशचा फोन आला. तो म्हणाला की आई, तुला दुसरी मुलगी बघायची गरज नाही. मला एक मुलगी आवडली आहे. मायाने नवऱ्याला परेशसोबतच्या संभाषणाबद्दल सांगितल्यावर ते मायाला विचारू लागले, मुलगी कोण आहे? कुठली आहे? ती काय करते? काही विचारले नाही का? माया म्हणाली, नाही. म्हटलं उद्या भेटल्यावरच बोलू. उद्या तो येणार आहे. दुसऱ्या दिवशी परेशच्या आवडीचा नाश्ता आणि जेवण बनवून ती निवांत बसली. तेवढ्यात परेश आला. येताच आई आई म्हणत त्याने तिला मिठी मारली. काय प्रकार आहे? आज खूप आनंदात आहेस? माया म्हणाली. यावर तो म्हणाला की मी तुला केतकीबद्दल कालच सांगितले होते ना, हा तिचा फोटो बघ. ती काहीशी घाबरलेल्या डोळ्यांनी फोटोकडे पाहू लागली. मुलगी छान होती. असो, नाही म्हणण्याचा प्रश्नच नव्हता. परेशची निवड काहीही असो, पण तिला नेहमी आपल्या नातेवाईकांमधली, आपल्या ओळखीची मुलगी परेशसाठी पाहायची होती. मुकुंदने मायाला आधी समजावले होते की परेशला त्याचे आयुष्य तिच्यासोबत काढायचे आहे. परेशची निवड आपल्याला मान्य करावी लागेल. एक प्रकारे मायानेही आपले मन या गोष्टीसाठी तयार केले होते आणि तिला आपल्या मुलाच्या आनंदात आनंदी राहायचे होते. आई कशी आहे? परेशने कुतूहलाने विचारले. छान आहे. ती कुठे राहते? ती काय करते? उत्तर देताना मायाने त्याला अनेक प्रश्न विचारले. आई, माझ्या कंपनीजवळच्या कंपनीत ती काम करते. घरी तिचे आईवडील आणि एक लहान भाऊ आहे. मला तुमची ओळख त्यांच्याशी करून द्यायची आहे. नाही परेश, तुला आवडली तर आम्हालाही ती पसंत आहे. तिच्या आईवडिलांशी बोलून मग पुढचे सारे ठरवू. हे ऐकून परेशला खूप आनंद झाला आणि त्याने लगेच केतकीच्या आईवडिलांचा नंबर दिला. काही दिवसांनी त्यांचे लग्न ठरले. केतकी सावळ्या रंगाची होती, पण हो, तिचे डोळे नक्कीच मोठे होते. पण तिच्याकडे पाहून मायाला वाटले की यापेक्षा गोरी सुंदर मुलगी तिने परेशसाठी शोधली असती. हा विचार मनात येताच ती उदास झाली होती. लग्न मोठ्या थाटामाटात पार पडले. लग्न तर झाले, पण आपल्या सुनेच्या सावळ्या रंगाबद्दल कोणी नातेवाईक पाहुणे काही बोलतील का याची मायाला काळजी वाटत होती. मात्र केतकीच्या चेहऱ्यावर कायम हसू असायचे हे तिने पाहिले. केतकी नववधू होती, पण तरीही ती सर्वांची काळजी घेत होती. जेवण केलं का? पाणी घेतलं का? सगळे नातेवाईक तिची स्तुती करताना थकत नव्हते, पण केतकी फारशी बोलत नव्हती. कदाचित कमी बोलण्याची तिची सवय असावी. मायाला केतकीशी जास्त बोलण्याचा वेळ मिळाला नाही. आधी पाहुणे होते आणि नंतर ती दोघे हनीमूनला गेली. तेथून परतल्यावर दोघांच्या सुट्ट्या संपल्या आणि दोघेही मुंबईला नोकरीसाठी निघून गेले. परेशने तिथे 2 खोल्यांचे घर भाड्याने घेतले होते. परेश आणि ती दोघे एकत्रच बाहेर जायचे. दोघांच्या कंपन्या जवळच होत्या. आम्ही फोनवर थोडेफार बोलायचो. माया नेहमी मुकुंदशी केतकीबद्दल बोलायची. ती नेहमी म्हणायची की कदाचित केतकीला आपण आवडत नाही, कारण दोघेही घरी येत नसल्याची तक्रार माया करायची. यावर मुकुंद त्यांना रजा मिळत नसणार असे सांगत होता. लग्नासाठी त्यांनी खूप रजा घेतली होती, पण मायाच्या मनात एक भीती होती की लग्न कोणाच्याही ओळखीशिवाय झाले होते. केतकीच्या कमी बोलण्याच्या सवयीमुळे माया आणि केतकी या विचाराने एकमेकांच्या फार जवळ आल्या नव्हत्या. एकमेकींचा स्वभाव कसा आहे हे दोघींना अजून कळले नव्हते. त्यामुळे केतकी कशी असेल, ती परेशबरोबर नीट राहत असेल ना, त्याच्याबरोबर चांगला संसार करेल ना, आपल्याला धरून राहील की अलिप्त राहील, अशी शंका कायम मायाच्या मनात येत राही. एक दिवस परेशने तिला फोन केला आणि म्हणाला, तू आणि पप्पा काही दिवसांसाठी इकडे या. आम्हा दोघांनाही रजा मिळत नाही, पण तुम्ही लोक इथे या, इकडे आपण एकत्र राहू. माया अनिच्छेने म्हणाली, नाही आता नको, पुन्हा कधीतरी बघू. पण परेश ऐकायलाच तयार नव्हता. तेव्हा ठीक आहे, मी तुझ्या बाबांना विचारून सांगेल, असे त्याला म्हणाली. परेशने केलेल्या आग्रहामुळे
मुकुंदने हो म्हटलं. मायाला खूप आनंद झाला आणि तिने परेशच्या आवडीनुसार मुकुंदसोबत बाजारात जाऊन खूप काही गोष्टी खरेदी केल्या. तिलाही केतकीच्या खाण्याच्या आवडीनिवडी कळल्या होत्या, म्हणून तिने तिच्यासाठी लाडू तयार केले आणि अनेक घरगुती वस्तू घेतल्या आणि बाजारातून त्यांच्यासाठी कपडे देखील विकत घेतले. अखेर ती पहिल्यांदाच मुलगा आणि सून यांच्याकडे राहणार होती. मुकुंद आणि माया टॅक्सीने मुंबईला पोहोचले. माया विचार करू लागली, केतकी ऑफिसमध्ये असेल, जर तिने रजा घेतली नसेल तर. पण दाराला कुलूप नव्हते. मायाला बरे वाटले. दारावरची बेल वाजवताच केतकीने दार उघडले. हसून त्यांचे स्वागत केले. दोघे घरात आल्यावर त्यांच्या पायावर डोके ठेवून नमस्कार केला. त्यांना बसायला सांगून त्यांच्यासाठी नाश्ता, चहा घेऊन आली. औपचारिक बोलणे झाल्यावर केतकी म्हणाली की तुम्ही आंघोळ करून कपडे बदलून घ्या, मी थोड्या वेळातच जेवण बनवते. असे म्हणून तिने नवीन टॉवेल त्यांच्यासमोर ठेवले. हे पाहून मुकुंद हसला. किंचित तिरक्या नजरेने त्यांनी मायाकडे पाहिले. तेव्हा मायाने हलकेच हसून नाश्ता करायला सुरुवात केली होती. सून इतकी समजूतदार आहे. मुकुंदने हे सांगितल्यावर माया काहीच बोलली नाही. बोलणार तरी काय. संध्याकाळी जेव्हा परेश आला तेव्हा सगळे आनंदाने भेटले. मायाने त्यांच्यासाठी खरेदी केलेल्या वस्तू त्यांना दाखवू लागली. सगळे खुश झाले. परेश, माया आणि मुकुंद बोलत होते. केतकी इकडे तिकडे तिची कामे पूर्ण करण्यात व्यस्त होती. फक्त एक छोटेसे हसू तिच्या चेहऱ्यावर होते. रात्रीचे जेवण बाहेरून मागवले होते. सर्वांनी एकत्र जेवण केले. जेवण गप्पा झाल्यावर सगळे झोपण्यासाठी केले. केतकीने आईबाबांच्या रूममध्ये 2 चादरी, पाण्याचा जग आणि एक ग्लास ठेवला होता. मायाला मनातल्या मनात आनंद वाटत होता. केतकी तिच्या कल्पनेप्रमाणे होती. दुसऱ्या दिवशी ऑफिस होते. परेश सांगायचा की दोघे निघायच्या आधी कॉर्नफ्लेक्स खायचे. मायाला वाटले की त्यांना कंपनीत खायला मिळत असेल म्हणून जास्त खाऊन निघत नसतील. तिला वाटले परेशसाठी काहीतरी बनवू. तेवढ्यात केतकीच्या आवाजाकडे तिचे लक्ष गेले. आई, नाश्ता तयार आहे. ढोकळा परेशने बाजारातून आणला होता. केतकी नवीन ड्रेस घालून तयार असल्याचे मायाने पाहिले. मायाने आणलेला हा ड्रेस केतकीने घातला होता. केतकी पुढे म्हणाली, जेवण तयार झाले आहे, प्लीज खा. केतकीला तिने दिलेल्या ड्रेसमध्ये पाहून मायाला केतकीने त्यांना दिलेल्या मानाचा आनंद झाला. केतकी, खूप सुंदर दिसत आहेस, माया हळूच म्हणाली आणि लगेच विषय बदलत म्हणाली, मी नाश्ता बनवला असता. त्यावर लगेच केतकी म्हणाली, नाही आई, तुम्ही का काम करणार. असे म्हणत तिने तिला मिठी मारली आणि ऑफिसला निघून गेली. मायाने केतकीच्या डोळ्यात वाचले होते की ती इतकी व्यस्त असतानाही त्यांच्या छोट्या छोट्या गोष्टींची काळजी घेत होती. मुकुंद, ऐका ना. मायाने तिच्या गालावर हात ठेवला आणि म्हणाली, केतकीच्या मिठीचा स्पर्श मला बराच वेळ जाणवत आहे. आज मला मुलगी असती तर तिने सुद्धा मला अशीच मिठी मारली असती. वर्तमानपत्र वाचताना मुकुंदने भाऊक मनाने हो म्हटलं. पण दुसऱ्या दिवशी माया मुकुंदला म्हणाली की आपल्या येथे येण्याचा काय फायदा. आपल्यासोबत वेळ घालवण्यासाठी दोघांनाही ना सुट्टी ना वेळ. आपण 1-2 दिवसात निघू. यावर मुकुंदने होकार दिला. दुसऱ्या दिवशी केतकी सकाळचा नाश्ता तयार करू लागली. माया केतकीला म्हणाली, तू तयार हो, मी करेन. नाही आई, आज शुक्रवार आहे. आम्ही दोघांनी सुट्टी घेतली आहे आणि शनिवार आणि रविवार आमची सुट्टी आहे. आम्ही तुम्हाला 3 दिवस शहरात फिरवू. माया मनातल्या मनात हसली. दिवसभर मुलगा आणि सुनेसोबत घालवायचा असे मनोमन ठरवले. चौघेही फिरायला बाहेर पडली. कुठेही जपून चालायचे असेल तिथे केतकी लगेच मायाचा हात धरायची. 3 दिवस कसे गेले आम्हाला कळलंच नाही. दुसऱ्या दिवशी माया पहाटे उठून किचनमध्ये आली. केतकी लगेच म्हणाली, मम्मी, काही पाहिजे आहे का. माया म्हणाली, मी आले कारण आपण दोघी एकत्र काम करू, म्हणजे सर्व काही लवकर होईल. हे ऐकल्यावर केतकी हसली. दोघींनी मिळून नाश्ता बनवला आणि केतकी ऑफिससाठी तयार झाली. परेश आणि केतकी ऑफिसला निघून गेली. माया मुकुंदकडे केतकीचे कौतुक करत होती तेव्हा मुकुंद हसत होता. केतकीबद्दल साशंक असणारी तूच आहेस ना. मुकुंदने असे म्हटल्यावर माया मंद हसली. परेश आणि केतकी संध्याकाळी ऑफिसमधून आले. जेवताना मुकुंद म्हणाला, परेश, आम्ही उद्या जायचा विचार करतोय. त्यावर परेश म्हणाला, का, राहा अजून काही दिवस. तुम्हाला एकटे वाटत आहे ना. नाही परेश बेटा, तुझी आई सोबत आहे आणि दिवस सुरळीत जातो. कधी टीव्ही पाहतो तर कधी वर्तमानपत्र वाचतो. वेळ चांगला जातो. त्यावर परेश म्हणाला, मग तुम्ही का जाताय. जेवण झाल्यावर भांडी गोळा करून केतकी रूममध्ये आली आणि म्हणाली, मम्मी, संध्याकाळी ऑफिसमधून घरी आल्यावर एकटे वाटते. तुम्हा दोघांच्या येण्याने घर भरल्यासारखे वाटत आहे. अजून काही दिवस राहा आणि मी तर म्हणेन की तुम्ही आमच्या सोबतच राहा. आता पप्पा पण रिटायर झाले आहेत. काही काम नाही. जवळ राहून आम्ही तुम्हा दोघांची चांगली काळजी घेऊ शकू. फारसे न बोलणारी केतकी आज खूप काही बोलत होती. मुकुंद आणि माया एकमेकांकडे पाहून हसत होते. माया केतकीजवळ आली. तिने येऊन तिचा हात हातात घेतला आणि म्हणाली की तू आम्हा सर्वांची खूप काळजी घेतेस. परेश खूप भाग्यवान आहे. त्याला एक चांगली बायको आणि आम्हाला एक चांगली सून मिळाली.
शोधून सुद्धा इतकी छान सून आम्हाला मिळाली नसती. हे ऐकून केतकीने मायाला मिठी मारली आणि म्हणाली, आई, मी पण खूप नशीबवान आहे की मला असा परिवार मिळाला. प्रेम आणि आपुलकीमुळे मनाच्या गोष्टी मनापर्यंत पोचल्या होत्या. आजकाल नात्यात खूप बदल झाला आहे. समजूतदारपणाने आणि प्रेमाने कुठलीही नाती घट्ट होतात. जसे मायाचे आणि केतकीचे हे नाते. जणू त्या सासूसून नसून मायलेकीच झाल्या होत्या.